2017च्या पॅटर्ननुसार 4 सदस्य पॅनल पद्धतीनं ठाणे महापालिकेची आगामी निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचं काम पालिका प्रशासनानं हाती घेतलंय. 22 जुलैपर्यंत ही प्रारूप प्रभाग रचना तर 4 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. निश्चित केलेल्या प्रभागात कोणता नवीन परिसर समाविष्ट होणार आणि कोणता वगळला जाणार याची उत्सुकता माजी नगरसेवकांसह इच्छुकांना लागली आहे. पण प्रभाग रचना करताना त्रिसदस्यमुळे वाढलेला प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या कमी होण्याचे संकेत आहेत. प्रशासकाच्या हाती असलेल्या ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी माझीसह इच्छुक उमेदवार डोळे लावून बसलेत. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत निवडणुकीचा वार उडणार आहे. त्यादृष्टीनं मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिका नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्राथमिक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचं काम ठाणे महापालिकेनं हाती घेतलंय. प्रारूप प्रभाग रचना तयार करताना जनगणनेची प्राप्त माहिती तपासून प्रत्यक्ष स्थळी पाहणी करण्यात येणार आहे. गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रभागाची हद्द तपासल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध केल्या जातील. त्यासाठी 17 जून ते 22 जुलैपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 4 सदस्य पॅनलचे प्रभाग तयार करताना किमान 40 ते 45 हजार लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे 2017मध्ये ज्या पद्धतीनं प्रभाग रचना होती त्यामध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. यावेळेला 4 सदस्यांचे 32 आणि 3 सदस्यांचा 1 असे 33 प्रभाग होते. प्रभागांची सुरुवात घोडबंदर मार्गावरील गायमुख इथून तर शेवटचा प्रभाग हा दिव्यातील 3 पॅनलचा होता. त्याच पद्धतीनं यावेळेला प्रभाग रचनेचे सोपस्कार पार पडणार असल्याचं समजतंय. प्रत्येक पॅनलमध्ये मतदार वाढण्याची शक्यता ग्राह्य धरून प्रभाग रचना उत्तरेकडून ईशान्य त्यानंतर पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे सरकत तयार करण्याची सूचना आहे. त्यामुळे प्रभागाचे क्रमांक बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.